आष्टीच्या आदर्श नगर कॉलनीत धाडसी चोरी, चोरांच्या टोळीचा धुमाकूळ, एकाला चाकूचा धाक दाखवत जखमी केले. आष्टी येथील आदर्श नगर कॉलनीत 26 जून 2026च्या रात्री पावसाचा फायदा घेत 8 ते 10 जणांच्या सशस्त्र टोळीने अक्षरशः धुमाकूळ घातला. एकाच वेळी अनेक घरांना लक्ष्य करत या टोळीने चोरी आणि घरफोडीचे सत्र चालवल्याने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. रात्री 3:30 ते 4च्या सुमारास चोरांनी मेन गेटचे कुलूप तोडून आष्टी प्रतिनिधी शेख मुनीर भाई यांचे नातू सय्यद रेहान इलाही यांच्या घरात प्रवेश केला. घरातील सामानांची नासधूस करत रोख रक्कम व दागिन्यांवर डल्ला मारला. चोरांनी या परिसरातील जवळपास 8 ते 10 घरांना लक्ष्य केले. महादेव शेटे यांच्या घराचे दरवाजे तोडून आत घुसलेल्या चोरांनी त्यांच्या गळ्याला चाकू लावून धमकावले, तर त्यांच्या मुलावर दगडाने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. जखमी मुलाला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच बोरकर यांच्या इलेक्ट्रिक गोदामाचे कुलूप तोडूनही चोरीचा प्रयत्न झाला. घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीचे नेते रामप्रसाद थोरात, गणेश वैद्य, शेख मुनीर भाई, महादेव शेटे यांच्यासह परिसरातील नागरिक आणि पत्रकारांनी घटनास्थळी धाव घेतली. या गंभीर घटनेवर चिंता व्यक्त करत कॉलनीतील रहिवाशांच्या संरक्षणासाठी प्रशासनाने आता गांभीर्याने दखल घ्यावी लागेल आणि ठोस उपाययोजना कराव्या लागतील असे आवाहन त्यांनी केले. सकाळी 6 वाजता माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आणि पंचनामा केला. चोरांच्या टोळीकडे घातशस्त्रे असल्याने भविष्यात मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आदर्श नगर कॉलनीमध्ये पोलिसांचे नियमित पेट्रोलिंग वाढवण्याची मागणी आता जोर धरत आहे. मारेगाव वार्ता शेख मुनीर भाई, आष्टी, जालना.